यावल प्रतिनिधी फिरोज तडवी। यावल तालुक्यातील कोरपावली येथील जिल्हा परिषदेच्या मराठी आणि उर्दू शाळेची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। शालेय प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोरपावली जिल्हा परिषद शाळेचे मुख्य प्रवेशद्वार अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे। हे प्रवेशद्वार तातडीने दुरुस्त करून बसविण्याची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या मागील परिसरात सर्वत्र कचरा साचला असून पावसाचे पाणी साचल्याने डबकी तयार झाली आहेत। परिसरात गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। शिक्षणाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या या वास्तूत स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे। विद्यार्थ्यांना दररोज याच अस्वच्छ वातावरणात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे, ज्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका वाढला आहे। शाळेच्या मागील भागात नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। तसेच शाळेच्या आवाराला संपूर्ण संरक्षण भिंत कंपाऊंड बांधून मुख्य प्रवेशद्वारावर शाळेचा नामफलक लावण्यात यावा, अशी ही मागणी जोर धरत आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष द्यावे आणि संबंधित विभागाने शाळेत स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांना सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे।